2 दिवसापूर्वी बार्शी तालुक्यातील खडकुली येथे बांधण्यात आपल्या कृषी विभागाच्या मार्फत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे शेजारील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय आणि तिथल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। यावर आपलं काय मत आहे? तो जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे आम्ही मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्याकडून सविस्तर पाहणी अहवाल मागू, परंतु जे आणि त्यानंतर जर दोषी कोण असेल, तो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील तर त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू त्याच्यावरती। आणि त्या शेतकऱ्यांची अशी एक मागणी आहे की आमच्या शेतीतली काळी जी माती होती ती सगळी वाहून गेलेली आहे आणि त्याची नुकसान भरपाई मिळावी, यावर आपलं काय पुढे घेणार आहे? आता जे आपल्याकडे कोरेगाव तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे त्याच्यात जे अतिरिक्त पाणी आलेलं आहे ते ओढे आणि त्याच्यावर जे असणारे नाले आहेत त्याला दुथडी भरून वाहिलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूचे शेत आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। तर अशा आपल्याकडे अतिवृष्टी नाही झालेली, परंतु त्या अतिरिक्त पाण्यामुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, कोरेगाव असेल, आगळगाव किंवा खडकोनी, चुंब या भागात ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकऱ्याच्या आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवू आणि जर त्यांनी आदेश दिले तर आपल्याला करता येतील बंद। त्यांचं असं एक म्हणणं होतं की ज्यावेळेस हा बंधारा बांधण्यात येत होता त्यावेळेस आमच्या सही नसताना हा आमच्या फक्त एका शेतकऱ्यासाठी तिथल्या 2-3 शेतकऱ्यांच्या सह्यामुळं हा बंधारा बांधण्यात आला आहे आणि ह्यात काही थोडी तडजोड करण्यात आली ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांनी, त्याबाबत आपलं काय मत आहे? कुठलाही बंधारा आपण मृदा व जलसंधारणाची कामे कृषी विभागामार्फत करतो तर सर्वप्रथम आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बंधारा करत असतो त्या ठिकाणी मंजुरी घेतल्याशिवाय आपण कुठलाही बंधारा करत नाही। आणि समजा मंजुरी घेतली आणि त्यानंतरही आपल्याला जर त्या शेतकऱ्याने हरकत नोंदवली तरी आपण तसा बंधारा त्या ठिकाणी करत नाही। आणि याचाच आपल्याला एक उदाहरण म्हणून खडकोनीमध्येच सांगता येईल की जे गट क्रमांक 4चं काम होतं त्या ठिकाणी त्या कामाची निविदा उपविभाग कृषी अधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आली, त्यानंतर त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर आमच्या अधिकारी गेले असता त्या शेतकऱ्याने हरकत निर्माण केली की मला ते बंधारा करून देण्यासाठी माझी हरकत आहे, मी करू देणार नाही, तर आपण त्या ठिकाणी पंचनामा करून तो बंधारा आपण केला नाही। तशीच परिस्थिती तुर्कपिंपरीमध्ये देखील घडली। त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार की तो बंधारा अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने बांधला, कारण ज्या ठिकाणी बंधारा आपण बांधतो त्या आजूबाजू शेतकऱ्याची आपण संमती घेतल्याशिवाय ते आपण करत नाही।